आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा। 70-30% फॉर्म्युला वापरण्यात येणार। भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही। शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार। राज्याचा एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव। सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळेंची टीका। सरकारनं निर्णयाचा फेरविचार करावा, सुप्रिया सुळेंची मागणी। शिक्षकांचं ट्रेनिंग झालंय का? जरी पहिलीपासून ही सुरुवात असेल तरी मग पहिलीपासून जर सुरुवात असेल तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सगळ्या शिक्षकांच्या ज्या शाळा आहेत सरकारच्या त्याच्यामध्ये सीबीएसईचं ट्रेनिंग दिलंय का? सरकारला तरुणांच्या भविष्याची चिंता नाही। सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेनंतर संजय राऊतांची टीका। दादा भुसेंचा शिक्षणाशी काय संबंध? राऊतांचा टोला। या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही। दादा भुसे यांच्या शिक्षणाशी काय संबंध आहे? हा साधा प्रश्न आहे माझा। राज्याला दुसऱ्यांचं कॉपी करण्याची सवय। शॉर्टकट मारण्याच्या नादामध्ये विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आणू नका, आमदार रोहित पवारांची टीका। शॉर्टकट मारण्याच्या नादात लहान मुलांचं भविष्य आणि महाराष्ट्राचा इतिहास हा धोक्यात या सरकारने घालू नये अशी विनंती या ठिकाणी आम्ही करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसई मध्ये शिकवला जातो का? विचारा। सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या निर्णयावर आव्हाडांची टीका। नागपूर हिंसाचार प्रकरणी 8 आरोपींना केलं न्यायालयामध्ये हजर। 4 आरोपींना 14 दिवस न्यायालयीन तर 4 23 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। सभी तहसील पुलिस स्टेशन के एरिया के अंडर जो आते हैं जुरिस्डिक्शन में, वहाँ के सभी आरोपी हैं जिनको लेकर आया गया है और 2 आरोपी ऐसे जिनको पीसीआर दिया गया है और 2 आरोपी जो पिछले थे उनको फिर से रिपीट किया गया पीसीआर के लिए। तुला खल्लासच करतो म्हणणाऱ्या माऊली मानेचे सोनावणेंसोबत फोटो। बजरंग सोनावणेंनी याबाबत खुलासा करावा, अंजली दमाने यांची मागणी। TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। धुळकात पडलेल्या शववाहिका आणि बाईक रुग्णवाहिका या 8 ते 10 दिवसांमध्ये वितरित केल्या जाणार। विधान परिषदेमध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती।